अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 2024-25चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पामध्ये देशातील विविध क्षेत्राकरता अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्यात। हा अर्थसंकल्प भारताला विकसित करणारा अर्थसंकल्प आहे, असं विदर्भवादी ओबीसी नेते डॉक्टर अशोक जीवतोडे यांनी म्हटलंय। या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राकरता 1,12,898 कोटी, एक नवीन वैद्यकीय महाविद्यालय, मिशन इंद्रधनुष्य योजना, 7 नव्या IIT आणि 7 नव्या IIM ची स्थापना, महिलांकरता निशुल्क सर्व्हायकल कॅन्सर लसीकरण, 1 कोटी घरांना सौर उपकरणांचं वितरण, 1 कोटी गरिबांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज, लोकसंख्या नियंत्रण समिती स्थापन करणार, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांकरता योजना, गरिबांसाठी 2 कोटी घरे, 3 कोटी महिलांना लखपती दीदी योजना, आशा वर्कर्सला आयुष्मान योजनेचा लाभ, रेल्वे प्रवास सुखकर, ई-व्हेइकल इकोसिस्टीम वाढवणार, कृषी क्षेत्रात PPP मॉडेल आणणार, नॅनो युरियानंतर नॅनो DAP खत वापरण्यावर भर आदी अनेक सुधारणा या अर्थसंकल्पात दिसत आहे।